नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 10वी गणित विषयाची सिरीज सुरू करत आहोत. 10वीमधील गणित भाग पहिला आज आपण अभ्यासणार आहोत. प्रकरण पहिले आहे त्यातील 2 चलातील रेषीय समीकरणे. आज आपण यामध्ये महत्त्वाचे सूत्र आणि व्याख्या यांचा अभ्यास करणार आहोत. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असे सेमीसाठी टायटल आहे याचं. आता 2 चलांतील रेषीय समीकरणे. आता 2 चलांतील रेषीय समीकरणे म्हणजे काय, तर ज्या समीकरणांमध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला 2 चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात. आता ax + by + c = 0 हे 2 चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. येथे पहा a, b, c या कशा आता वास्तव संख्या असून a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात. उदाहरणार्थ 3x = 2y + 20 या समीकरणाचे सामान्य रूप कसे होईल, तर 3x बरोबरचे इकडे प्लस चिन्ह तिकडे आले काय होणार -2y आणि इकडे काय +20 तर इकडे आल्या -20 = 0 हे होय. मग समीकरण सामान्य रूप काय आहे, 3x - 2y - 20 = 0 हे होय. आता एक सामायिक समीकरणे. जेव्हा आपण 2 चलांतील रेषीय समीकरणांच्या प्रणालीचा विचार करतो तेव्हा अशा समीकरणांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. व्याख्या पुन्हा पहा. जेव्हा आपण 2 चलांतील रेषीय समीकरणांच्या प्रणालीचा विचार करतो तेव्हा अशा समीकरणांना एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. एक सामायिक समीकरणांची उकल. जर एक सामायिक समीकरणातील प्रत्येक समीकरणाचे चलांच्या सामायिक किमतीच्या जोडीने समाधान होत असेल तर चलांच्या या जोडीला त्या एक सामायिक समीकरणाची उकल असे म्हणतात. 2x + y = 8 आणि x + 3y = 9 ही दिलेली एक सामायिक समीकरणे आहेत. एक उदाहरण दिलेलं आहे येथे. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स कॅन बी सॉल्व्ड. आता लिनियर इक्वेशन 2 चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याचे पद्धती पाहू आपण. बाय डिटर्मिनंट मेथड म्हणजे निश्चयक पद्धती किंवा ग्राफिकल मेथड म्हणजेच आलेख पद्धती. आता गॅब्रायल क्रॅमर यांचा जन्म 31 जुलै 1704 रोजी झाला आणि मृत्यू 4 जानेवारी 1752 रोजी. या स्विस गणितज्ञाचा जन्म जिनिव्हा येथे झाला. गणितामधील विशेष प्रावीण्य बालपणापासून त्यांच्या अंगी दिसत होते. वयाच्या 18व्या वर्षी त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली. 1728 त्यांनी सेंट पीटर्सबर्गच्या विरोधाभासासाठी पॅराडॉक्स उकल सुचवली होती. 2 बर्नौलीच्या कामाचे संपादनही त्यांनी केले. 1730 ग्रहांचा अंडगोल आकाराचे भौतिकशास्त्रीय कारणासंबंधी लिखाणही त्यांनी केले. तसेच न्यूटनच्या घनाकृती वक्ररेषांच्या संबंधीचे लिखाणही त्यांनी 1746 केले. ते जिनिव्हा येथे काय होते, प्राध्यापक होते. महत्त्वाचे हे लक्षात ठेवूया. क्रेमरची पद्धती वापरून एक सामायिक समीकरणे सोडवण्याची रीत किंवा पद्धत. दिलेली समीकरणे ax + by = c या स्वरूपात लिहा. नंतर dx व dy या निश्चयकाच्या किमती काढा. d म्हणजे डेल्टा x आणि डेल्टा y या डिटर्मिनंटच्या किमती काढा. x = dx/d व y = dy/d यानुसार
आपण एक्स आणि वायच्या किमती काढू शकतो. आता निश्चयक डिटर्मिनंट ए बी सी डी हा 4 घटकांचा निश्चयक आहे. यात ए बी सी डी या अशा आता आडव्या ओळी आहेत. तसेच ए सी आणि बी डी हे 2 उभे स्तंभ आहेत. या निश्चयकांची कोटी 2 आहे, कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात 2 घटक आहेत. त्यामुळे यांची कोटी काय आहेत? 2 आहे. हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो. ती संख्या ए डी मायनस बी सी असते. आता येथे पहा, म्हणजेच काय स्तंभ काय ते ए बी आणि सी डी. आता त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार? ए डी मायनस बी सी. ए डी मायनस बी सी ही ए बी सी डी या निश्चयकाची किंमत आहे. निश्चयकांना नाव देण्यासाठी सर्वात पहिले ए बी सी डी अशा कोणतेही कॅपिटल अक्षर आपण वापरू शकतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कॅन बी सॉल्व बाय डिटर्मिनंट मेथड अँड ग्राफिकल मेथड. डिटर्मिनंट मेथड मांडली क्रेमरच्या रूलने. आता पहा, डिटर्मिनंट मेथड डिटर्मिनंट इज सेट ऑफ 4 numbers denoted as A, B, C, D. Solution of this determinant is cross multiplication with minus signs in between. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर यांच्यामध्ये काय घ्यायचं आहे? मायनस म्हणजे वजाचं चिन्ह घ्यायचं आहे. दॅट इज ए डी मायनस बी सी. फॉर एक्झाम्पल 4 3 5 4 इज इक्वल टू, आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 4 × 4 मायनस 5 × 3. 4 × 4 काय? 16 मायनस 15 इज इक्वल टू 1. आन्सर काय आलं याचं? 1. हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय डिटर्मिनंट मेथड. लेट 2 इक्वेशन्स आर एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू ई. समीकरण नंबर पहिले. सी एक्स प्लस डी वाय इज इक्वल टू एफ. समीकरण नंबर 2. हियर ए बी सी डी ई अँड एफ are constant numbers. Now first determinant d डेल्टा किंवा त्याला कॅपिटल डी पण असे म्हणतात. डेल्टा इज गिवन बाय डी इज इक्वल टू ए बी सी डी इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय होतं आहे? ए डी मायनस बी सी. नाव सेकंड डिटर्मिनंट त्याला डेल्टा एक्स किंवा कॅपिटल डी एक्स इज गिवन बाय डी एक्स इज इक्वल टू is given by EB FD. ED minus FB. Third determinant delta Y is given as dy is equal to A is CF. Cross multiply केलं तर AF minus CE. Now solutions of simultaneous equation are given as x is equal to x काढण्याचा फॉर्म्युला आहे dx upon d and y is equal to dy upon d. Condition of consistency of equations if two simultaneous equations are as below. Ax plus by is equal to e, equation number 1. Cx plus dy is equal to f, equation number 2. Then consistency or inconsistency is given as below. If a upon c not equal to b upon d, then x and y will have unique solutions and lines will be intersecting to each other. Second, if a upon c is equal to b upon d is not equal to e upon f, then x and y will not have solutions and lines will be parallel to each other. If a upon c is equal to b upon d is equal to e upon f, then x and y will have infinitely many solutions and lines will be coincident to each other. इथे आपण आज काय केलेलं आहे तर फक्त ओव्हरऑल महत्त्वाचे आजच्या पहिल्या प्रकरणावरील सूत्रे अभ्यासले आहेत. यानंतर आपण सविस्तर आणि अगदी सोप्या पद्धतीने असे अभ्यासक्रम एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत.
व्हिडिओ आवडले असल्यास लाईक्स, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.